नुकत्याच पार पडलेल्या कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत उमेदवार जयदीप मोहिते यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे। याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। निवडणुकीमध्ये काही प्रशासकीय त्रुटी आल्या ते मी थोडक्यात सांगू इच्छितो। पहिला अप्रमाणित अर्ज, दुसरा इपिक क्रमांकची नोंदणी, तिसरा मतदानातील आकडेवारी व नोंदवहीतील आकडेवारी यांच्यातील तफावत, दुहेरी मतदानाचा प्रकार कसा रोखायचा आणि स्ट्रॉंग रूम मधील वीज पुरवठा खंडित का केला गेला आणि कमिशनिंग पासून ते मतदानापर्यंत 11% मशीन्स का फेल गेले आणि एकाच बॅलेटवरती तुम्ही दोन्ही निवडणुका ज्या घेतल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा रंगसंगती आणि विसंगती करून पर्टिक्युलर पार्टीला जर प्रमोट करत असाल तर असं करण्याच्या ऐवजी आमची स्पष्ट मागणी आहे की तुम्ही ह्या निवडणुका साध्या पेपरवरती घेऊन करण्यात याव्या। राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याची माहिती उमेदवार जयदीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। देवाळेहून प्रभाकर पाटील।